वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012. काय झालं या टीव्हीला? मुंग्या 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 मुंग्या. चांगलं माझ्या आवडतीचं गाणं लागलं होतं. आता मलाच नाचावं लागणार आणि मलाच गावं लागणार आता. उलाला 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 तू है मेरी फॅन्टसी. उलाला 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 अब मैं जवा हो गई. राणी सरकार पळा पळा, राणी सरकार पळा पळा, राणी सरकार पळा पळा, भूकंप झाला. राणी सरकार पळा पळा, भूकंप झाला. भूकंप झाला. अहो नेटवर्क महाराज, भूकंप नाही झाला. ही अँटीना महाराणी नाचत होती. म्हटलं राजवाडा एवढा गदा 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 हलाय कसा काय लागला? तरी बरं मी मनातल्या मनात नाचत होते. खरी खुरी नाचले असते ना अख्खा राजवाडाच कोसळला असता. नशीब आमचं. ही आमची राणी. काय आवडीने नाव ठेवलं होतं हिच अँटीना. आता बघा कसा डिश अँटीना झाला. पर ते राहून दे. मी म्हणतो नाचायचं कारण काय होतं महाराज? चांगलं माझ्या आवडीचं गाणं लागलं होतं आणि अचानक काय झालं माहितीये का? टीव्हीला मुंग्या आल्या. त्या टीव्हीच्या मुंग्या तेवढ्या दूर करा की. राणी सरकार, मुंग्या दूर करण्याची फालतू कामं आम्हाला तुम्ही सांगा लागलाय. आज तुम्ही मुंग्या दूर करायला सांगाल, उद्या सांगाल वारुळात हात घाला नागोबा काढ. तो कुठलं काढणार आम्ही? अशी फालतू कामं आम्हाला सांगायची नाहीत. त्यासाठी आपण एक पगार देऊन माणूस ठेवलेला आहे. कोणती हो? तो नाही का तुझा? माझा? तुझा नाही ग, माझा. आपला आपलं कधी झाला? राग आला? राग आला? या रागाची किती वर्ष वाट बघते मी महाराज. गप्पा बसा. तुमच्या माहेरात एक माणूस आणलाय, तुम्ही फुकत्या. हा हा हा, माझ्या माहेरचा, माझा लाडका परदाजी. बोलवा त्यासनी. मी नाही बोलवणार. झालं. मला वाटलंच तुमच्याच्याने हेही काम व्हायचं नाही. हेही काम म्हणजे? ते राहिलं. अहो हेही म्हणजे 10 वर्षात तुम्हाला कंच काम जमलंय तेव्हा हे होणार आहे. राग आला? हाक मारा. प्रधानजी, प्रधानजी हाजीर हो. होशियार सर्वगुण संपन्न धीर वीर प्रयाय दक्ष नरसिंह शिरोमणी राजाधिराज महाराजांचा एकनिष्ठ कर्मचारी हाजीर हो आलेला आहे. तुम्हाला एकट्याला बोलवलं होतं. एवढ्या समजा लोकांना कशाला घेऊन आलाय? अडाणी गावचा अडाणी राजा एवढ्या सगळ्या उपाधी माझ्या एकट्यासाठी मी वापरले. हा हा काय करताय? मुजरा कोण करणार? सॉरी सॉरी. हा मुजरा करा. हा. सलामे इश्क मेरी जा जरा कबूल कर दो तू हमसे प्यार करने की जरा सी भूल कर. मेरा दिल मेरा दिल मेरा दिल. बता हे मुजरे नकोयत मला. मग मला वाकून झुकून केलेला कुर्निसाच आवश्यक आहे. सॉरी सॉरी. हा घ्या. हे लांबून. कोण आहे? राजा कोण आहे? कोण आहे? अहो तुम्ही हात ना. हा मला ललकार द्याला तर भाड्या. इथं कशाला बोलवलं तुला? कशाला बोलवलं तेच विचारतोय मी. अँटीना राणी सरकारचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. बोला. अँटीना देवी काय नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आहे का? नेटवर्क काढायचं नाही. नेटवर्क चांगला आहे माझं. ह्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे विचारायच नाही. विचारतो ना. तुम्ही काय चिडताय? तुमचं नाव आहे नेटवर्क महाराज म्हणून म्हणलं मी. काय प्रॉब्लेम आहे तो सांगा. काय प्रॉब्लेम आहे? मला ना मला लय त्रास होत. मला ना अशा यातना होत आहेत, व्यतना होत आहेत. लय काय सुचलं झालंय मला. मला पण सांगा ना कधीतरी. हे काय उपयोग आहे का त्याचा? तुम्ही आपलं तेच धरा. सांगा ना काय करू. आणि आता एवढं सांगता तरी माणूस काय करतोय का नाही? राणी आहे तुमच्या त्या. जा डॉक्टरला घेऊन या. आलो. इकडे ये. काय काय? नुसता डॉक्टर कामाचा नाही, एखादा वैद्य पण लागल. इकडे ये. एखादा हाकीम पण आण चूर्ण कुटायला. बर बर. अहो काय झालं? राजा कोण आहे? कोण आहे? राजा. अहो तुम्ही हात ना. काय चाललंय? मला सांगतो रे डॉक्टरला आणायला. मला अरे तुरे करायचं नाही. मी प्रधानजी आहे. मी प्रधानजी आहे. कोणाला सांगतोय तू? नेटवर्क महाराजांनी अँटीना राणी सरकाराला सांगणारच. कारण या वाहिन्यावरचा मी प्रधान आहे म्हणून तर मला लोक झी असं म्हणतात. मी प्रधानजी आहे. मला प्रधानजी असं म्हणायचं. बोला काय प्रॉब्लेम आहे सांगा मला. काय सांगू तुला प्रधानजी. आता ही आमची आंटी
ही तुमची आंटी आहे तरी आई मला म्हणत होती या बाई संगत लग्न करू नको, ही कुठल्या अँगल राणी दिसत नाही, ही तुझी आंटी शोभना. ऐकलं नाही तेव्हा? मी आणती आणि तुम्ही कोण? हाती पायी धड नाही, पाप्याचं पित्तर आहे नुसतं, एक अवयव नाही कामाचा. अँटीना त्याचा बी उपयोग नाही, मुंगे येतात ते. अवयवांचं वर्णन करून झालं असेल तर प्रॉब्लेम सांगा त्याच नाही. प्रधानजी जास्त जवळ जायचं काम नाही, ऍक्सिडेंट करत जायचं नाही जवळ. हा. आणि मुंग्यावानी गुडू 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 बोलायचं नाही, मोठ्याने बोलायचं. हा. मुंग्या मुंग्या मुंग्या. होय. प्रधानजी हो. त्या आमच्या टीव्हीला मुंग्या का बरं येतात? अहो काय येतात म्हणजे काय, 10-15 मिनिटं तरी येत असतील त्या मुंग्या. बोरिंग पावडर टाका थोडी, टीव्ही सकट मुंग्या पळून जातील. आणि कमाल करते, केबलवाल्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तेव्हा त्या मुंग्या लागतात अधून मधून, आणि नीट काळजी घेतली नाही तर आयुष्यभर फक्त मुंग्या 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 मुंग्याच बघायची वेळ येईल. म्हणजे ताबडतोब सेट टॉप बॉक्स बसून घ्या, म्हणजे चित्र क्लिअर कट होऊन जाईल. अच्छा 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 असं आहे होय. मग? मग एक काम करा, काय ते? ताबडतोब सेट टॉप बॉक्स बसून घ्या, म्हणजे आमच्या माची कटकट मिटल. जा, सुखानं जागा. चला सुखानं हो. जगू. इकडे या. चालले कुठं? आपल्या आवडती राणीने हुकूम सोडला की चढला लगेच राजा तिच्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवायला. पण तुमच्यासारखा अनेक राजे सर्वसामान्यामध्ये आहेत, त्यांच्या पण राण्या आहेत, त्यांचे हट्ट कोण पुरवणार? त्या राण्यांच्या गरजा तुमच्याशिवाय कोण पुरवणार मला सांगा. आता एवढ्या नाऱ्यांच्या गरजा आम्ही कसं काय पूर्ण करणार? ते बी या अवस्थेत आणि या अवस्थेत नाही जमायचं. अँटीना आयो ते तर नाहीच कामाचं, मुंग्या येतात त्याच्यावर. अरे काय चाललंय, मी सांगतोय काय तुम्हाला, तुमचा काय इश्यू चाललाय? हे बघा प्रॉब्लेम काय तो माझ्या लक्षात आलेला आहे. तोडगा सांगा. तोडगा देईन तुला प्रधानजी, तोडगा देईन तुला, तोडगा देईन तुला प्रधानजी, तोडगा देईन तुला. तुम्ही दोघं जेजुरीला का जात नाही? ए, काय चाललंय तुमचं? माझा प्रॉब्लेम काय? तुम्ही उतोडगा काढताय काय? काय सांगतो आई, आता राज्यात जाऊन दवंडी पिटायची. काय? उद्यापासून सगळ्यांनी आपापल्या घरामध्ये सेट टॉप बॉक्स बसवून घ्यायचे, म्हणजे घ्यायचे. हा म्हणजे काय जनतेमध्ये काय चाललंय की नाही हे आम्हाला कळलं. हा म्हणजे समजा आता महागाई वाढली, जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला, तर आम्हाला कसं कळलं? टीव्हीवरनं कळलं. कारण सेट टॉप बॉक्स. हा आता आम्ही कुणाबद्दल आम्ही वंगाळ बोललो, कुणाला शिवीगाळ केला, तर आम्हाला कसं कळलं? टीव्हीवरनं कळलं. कारण सेट टॉप बॉक्स. आम्ही ज्या खात्यामध्ये जाम खातो आणि हे लोकांना समजलं, आता हे आम्हाला कसं समजेल? टीव्हीवरनं कळलं. कारण सेट टॉप बॉक्स. आम्ही सिलेंडरचे एवढे दर वाढवून ठेवलेत, लोक गॅसवर आहेत, ते आम्हाला कसं कळणार? सेट टॉप बॉक्स. हा त्याच्यामुळे अन्न वस्त्र निवारा जेवढा गरजेचा आहे तेवढा सेट टॉप बॉक्स सुद्धा गरजेचा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी 31 ऑक्टोबरच्या आत आपापल्या घरामध्ये सेट टॉप बसून घ्यावेत. हो नाहीतर मुंग्या 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 मुंग्या. ते कोणतं तरी गाणं आहे ना ह्याच्यावर. एक मुंगी अनेक मुंग्या, एक मुंगी अनेक मुंग्या. अरे गब्बासा, काय चाललंय तुमचं? तुम्ही एवढ्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवणार आहे? हा मग ही गरज आहे? अरे प्रधानजी, मनोरंजन ही आज सगळ्यात जास्त मोठी गरज आहे. वा महाराज, मानलं राव तुम्हाला, मानलं. म्हणजे स्वतःच्या राणीला टीव्ही बघण्यासाठी चित्र सुस्पष्ट असलं पाहिजे, क्लिअर कट असलं पाहिजे, म्हणून स्वतःच्या दालनामध्ये सेट टॉप बॉक्स बसवणार तुम्ही. हा पण सर्वसामान्य माणसाला तोंड देता देता आयुष्य जगता जगता हातापायला मुंग्या लागून हृदय बंद पडायची वेळ आली आहे. त्या मुंग्या जाण्यासाठी कुठला सेट टॉप बसवणार आहे ते आधी सांगा, आणि कधी बसवणार आहे, कवा बसवणार आहे, त्याची उत्तर आजचा द्या. कवा देणार आहात ते आपण पुढच्या अधिवेशनात बघू. तोपर्यंत त्यावर एक मुंगी अनेक मुंग्या, एक ओ मुंगी महाराज, ओ महाराज, अनेक मुंग्या. महाराज, ओ महाराज, ओ. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012.